श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे दसरा, उद्या मंगळवार देखील आलेला आहे आणि दसरा आहे. तर या योगावर आपल्याला तुळशी मातेला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, ती केल्याने तुळशी माता आपल्या प्रसन्न होईल, मुलाची, पतीची, घराची झपाट्याने प्रगती चालू होईल. त्यासाठी नक्कीच तुम्ही आवर्जून उद्या ही एक गोष्ट अर्पण करा. आपल्या घरामध्ये मुलाला अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर आपल्याला नक्कीच उद्या तुळशी मातेला ही गोष्ट अर्पण करायची आहे. ती कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर उद्या मंगळवार आणि दसरा आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी बरेच जण नवीन वस्तू, नवीन खरेदी करतात. दसऱ्याला रावणाचा वध केला होता, तर त्या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर राक्षसाचा वध केला होता. तर अशा प्रकारे हा दसरा साजरा केला जातो. तर दसऱ्याच्या दिवशी अनेक लोक नवीन वस्तू, सोनेदी, उपयुक्त वस्तूंची खरेदी करतात. तर आपल्याला उद्या दसरा आहे आणि मंगळवार आलेला आहे, तर नक्कीच तुळशी मातेला आपण ही गोष्ट आवर्जून अर्पण करायची आहे. उद्या संध्याकाळी तुम्ही तुळशीला आवर्जून ही एक गोष्ट अर्पण करा. तर आपण बघा, दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांना सोनं देऊन त्यांचा आशीर्वाद घेत असतो. प्रत्येकजण उद्या दसरा साजरा करत असतो. तर उद्या काही ठिकाणी नवरात्रीचे 9 दिवसाचा उपवास सोडणार आहे, तर काही ठिकाणी आजच खंडेनवमीच्या दिवशी उपवास सोडणार आहे. प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत असते. तर काही ठिकाणी आज घट हलवून आजच उपवास सोडणार आहे, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडत असतात. तर आपल्याला उद्या तुळशीला संध्याकाळी अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ती वस्तू अर्पण केलेली आपल्यावर भगवान विष्णू, माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतं असं म्हटलं जातं. त्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ते केल्याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी प्रसन्न होतील, आपल्या मुलाच्या, पतीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्या ही एक गोष्ट अर्पण करायची आहे. तर बघा, आपल्याला सकाळी उद्या तुळशीला दिवा लावायचा आहे तुपाचा. कार्तिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपण तुळशीला तुपाचा दिवा लावायला विसरायचं नाही. सकाळी पहाटेच्या वेळेस दिवा लावायचा आणि संध्याकाळी आपल्याला प्रदोषकाळी दिवा लावायचा आहे. कार्तिक महिना तुम्ही पूर्ण तुळशीला तुपाचा दिवा आवर्जून लावा. तर आपल्याला बघा काय करायचं आहे. उद्या संध्याकाळी प्रदोषकाळी दिवाबत्तीच्या वेळेस आपल्याला सर्वात पहिले तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली गोष्ट म्हणजे आपल्याला हळद तुळशीला अर्पण करायची आहे. तर ती कशी करायची आहे, आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि आपल्याला ती संध्याकाळी तुळशी मातेला अर्पण करायची आहे. त्यापूर्वी आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेची हळदी कुंकू लावून दिवा लावून पूजा करायची आहे आणि हे हळद आणि पाणी अर्पण करताना आपल्याला ज्या काही आपली इच्छा आहे, आकांक्षा आहे त्या सांगायच्या आहे. तुळशी मातेला आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे. असं म्हटलं जातं, भगवान विष्णू तुळशी मातेमध्ये वास करतात, त्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. यासाठी आपल्याला हळद अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय ही हळद आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि हे अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशीमध्ये थोडासा खड्डा करून त्यामध्ये आपल्याला 2 लवंग आणि 2 विलायची त्यात गाडायच्या आहे. म्हणजे ह्या लवंग आणि विलायची माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करायचं असतं. त्यामुळे 2 लवंग आणि 2 विलायची देखील आपल्याला उद्या तुळशी मातेच्या मातीमध्ये थोडा खड्डा घालून त्यात पुरायचे आहे. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही तुळशीला उद्या ह्या गोष्टी अर्पण करा. तुमच्यावर तुळशी माता प्रसन्न होईल, भगवान विष्णू, माता लक्ष्मी देखील प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये ते वास करतील. तर अशा प्रकारे उद्या तुळशीला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या मुलाच्या, पतीच्या आयुष्यातील ज्या अडचणी, प्रॉब्लेम, संकट आहे त्यातून मुक्ती होईल आणि त्यांना सुख, शांती, समृद्धी नांदेल. घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता भासणार नाही. नक्कीच तुम्ही उद्या ही एक गोष्ट अर्पण करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.